सलाम नमस्ते, मी अशोक बस्ते. आज आपण आलो ओंकारेश्वरती. ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक दर्शन करणार आहोत. पहिले ओंकारेश्वर आणि त्यानंतर आहे ममलेश्वर. दोन्ही दर्शन केले तरच पावन होते. आणि मी ट्रिप चालू केली सायबा टूर्स अँड ट्रॅव्हल सोबत. पूर्ण फॅमिली घेऊन निघालोय ओंकारेश्वर दर्शनाला. रात्री 9 वाजता मुंबई नाका येथून प्रवास सुरू झाला आणि पूर्ण रात्रभर प्रवास केल्यानंतर सकाळी फ्रेश होण्याकरता आम्ही ओंकारेश्वर येथील हॉटेलमध्ये थांबलो. आणि हॉटेल मंदिरापासून 5 किलोमीटर अंतरावरती. सर्व काही फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर रिक्षाने मंदिराच्या इथे पोहोचलो आणि पोहोचल्यानंतरच मंदिरासमोरच पुष्प, बेल, पत्र सर्व काही खरेदी केले आणि मंदिराकडे आता चाललेलो आहे. मंदिराबाहेरचा परिसर तुम्ही बघू शकता, मस्त आहे एकदम. बोटिंग सर्व काही छान आहे. फोटो काढले आणि आता आतमध्ये मंदिराकडे चाललेलो आहे. ओंकारेश्वर हे मध्य प्रदेशातील इंदूर जवळ नर्मदा नदी काठी वसलेले एक पवित्र शहर आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. हे एक बेट आहे ज्याला ओंकारपर्यंत असे म्हणतात आणि त्याचा आकार ओम सारखा आहे. असे 2 ज्योतिर्लिंगाची मंदिर आहेत, एक ओंकारेश्वर आणि दुसरे ममलेश्वर. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग देवस्थानाची माहिती. हे स्थान हे मध्य प्रदेश इंदूरपासून 80 किलोमीटर अंतरावर आहे. खंडवा जिल्ह्यात नर्मदा नदीच्या काठावर वसलेले एक उंच टेकडीवर आहे. ओंकारेश्वरचा डोंगर आणि परिसरांचा आकार ओम सारखा असल्याने या ठिकाणी नाव मिळाले. हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. नर्मदाच्या नदीच्या दक्षिण तीरावर ममलेश्वर नावाचे आणखीन एक मंदिर आहे ज्याला खूप महत्त्व आहे आणि ज्योतिर्लिंगात स्वतः त्याचा उल्लेखही आढळतो. ओंकारेश्वर येथे एकूण 68 तीर्थ आहे, 108 शिवलिंगे आहे. ओंकारेश्वर मंदिर सुंदर कोरीवकामासाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर दररोज सकाळी 5 ते रात्री 9:30 पर्यंत खुले असते. काही जण ममलेश्वरला बोटिंगने जातात आणि ज्यांना शक्य नाही बोटिंगने ते रिक्षाने जातात. चला मग आता रिक्षाने प्रवास चालू करू. ममलेश्वर मंदिर. आमचा ममलेश्वर मंदिराकडे जाण्याचा प्रवास सुरू झाला. बम बम बोले, बम बम बोले. प्रवेशद्वार आले आणि इकडे बघू शकता सुंदर असं मंदिर. आतमध्ये प्रवेश केला आणि वरती हळूहळू गेल्यानंतर ममलेश्वर ज्योतिर्लिंगाचा प्रवेश मार्ग सुरू झाला. श्री ममलेश्वर ज्योतिर्लिंग येथे पिंडीवरती सर्व फॅमिलीने आम्ही अभिषेक केला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ममलेश्वर येथे पूजा अर्चा अभिषेक झाल्यानंतर आम्ही निघालो नर्मदा नदीकडे. आई आणि ताईने काही खरेदी केली ओंकारेश्वरला आणि त्यानंतर निघालो परतीच्या प्रवासाला. परतीच्या प्रवासामध्ये पहिले पोहोचलो आम्ही हॉटेलला. हॉटेलला पोहोचल्यानंतर मस्त गरमागरम इडली उपम्याचा नाश्ता केला आणि नाश्ता केल्यानंतर मस्त पुढच्या प्रवासाला निघालो. पुढचा प्रवास आहे उज्जैन आणि उज्जैनमध्ये श्री काल भैरवनाथ आणि महाकालचे दर्शन करणार आहोत. तर नवीन व्हिडिओ बघण्यासाठी अशोक बस्ते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.